नवी मुंबई में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गठ की सक्रियता और ताकत लगातार बढ़ती जा रही है। नवी मुंबई में उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी को फिर एक और बार जोरदार झटका देते हुए असंख्य कार्यकर्ताओं ने शिवसेना के उपनेता विजय नाहटा की मौजूदगी में पक्ष प्रवेश किया। मौका था शिवसेना के उप जिला प्रमुख सलीम मुल्ला के भव्य जनसंपर्क कार्यालय के उद्घाटन का। बता दें कि शिवसेना उप जिला प्रमुख सलीम मुल्ला द्वारा शिवसेना की ताकत को बढ़ाते हुए नेहरू सेक्टर 27 पूर्व में सलीम मुल्ला के बेलापुर विधानसभा मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय का जोशो खरोश के साथ शुभारंभ शिवसेना के उपनेता विजय नाहटा के हाथों संपन्न हुआ। इस दौरान सलीम मुल्ला ने जोरदार शक्ति प्रदर्शन किया। बता दें कि शिवसेना की ताकत को लगातार बढ़ाने में सलीम मुल्ला का अतुलनीय योगदान रहा है। उनके बढ़ते जनसंपर्क के चलते उबाटा और एनसीपी के साथ विभिन्न पार्टी के असंख्य कार्यकर्ताओं ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर विश्वास की मोहर लगाते हुए विजय नाहटा की मौजूदगी में भव्य पक्ष प्रवेश किया। इस दौरान पार्टी में सभी कार्यकर्ताओं का स्वागत करते हुए विजय नाहटा ने सभी को नियुक्ति प्रमाण पत्र देकर उन्हें जिम्मेदारी सौंपी। जहां इस अवसर पर ठाणे लोकसभा युवा सेना अध्यक्ष ममित चौगले, बेलापुर विधानसभा की महिला जिला संगठिका सरोज पाटिल, जिला संपर्क प्रमुख दमयंती आचरे, उप जिला प्रमुख रोहिदास पाटिल, रामाशेठ वाघमारे, दिलीप घोड़ेकर और बड़ी संख्या में शिवसेना के तमाम पदाधिकारी और शिवसेना कार्यकर्ता मौजूद थे। इस दौरान विजय नाहटा ने कहा कि जब से एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बने हैं तब से नवी मुंबई में ये 10वां पक्ष प्रवेश कार्यक्रम है। शिवसेना बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या संपर्क कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे। अतिशय सुसज्ज, अतिशय अद्ययावत अशा प्रकारचं कार्यालय माझे सहकारी उपजिल्हा प्रमुख श्री मुल्ला यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे। त्यांचा आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मी मनापासून आभार मानतो। आजच्या या कार्यक्रमात तुम्ही पाहिलं असेल की शेकडोच्या संख्येने इतर पक्षातल्या लोकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्याच्यामध्ये उबाटाचे लोक आहेत, शरद पवार गटाचे लोक आहेत, नवनिर्माण सेनेचे लोक आहेत, इतर संघटना आहेत त्याचे लोक आहेत आणि तुम्ही पाहिलं की जवळजवळ 400-500 लोक या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। आणि हा काही पहिलाच कार्यक्रम नाही, म्हणजे मला वाटतं शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर हा पक्षप्रवेशाचा 10वा कार्यक्रम असेल आणि असेच कार्यक्रम सातत्याने या शहरामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांचे दर 4-8 दिवसांनी होत आहेत। याच्यावरून शिंदे साहेबांची पॉप्युलॅरिटी, त्यांनी केलेलं काम लोकांना आकर्षित करता आहे। छोटासा कार्यक्रम आज होता, 500 कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। नव्या मुंबईमध्ये शिवसेनेची ताकद सगळ्या पक्षापेक्षा जास्त झालेली हे सगळ्यांच्या तुमच्या लक्षामध्ये येत आहे आणि या माध्यमातून, या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेची सेवा करना हाच आमचा उद्देश है। उन्होंने आगे कहा कि सलीम मुल्ला के कारण शिवसेना की ताकत को नेरुल में और बल मिला है। येणाऱ्या लोकसभेमध्ये महायुतीचे कमीत कमी 45 खासदार निवडून येतील अशा प्रकारे राज्यामध्ये वातावरण आहे। समोरचे जे विरोधी पक्ष थोडेसे राहिलेले बोटावर मोजण्या इतके त्यांच्याकडे लोक राहिलेले आहे, त्यांना बोंबलल्याशिवाय, टीका टिप्पणी करण्याशिवाय, खोटं लोकांमध्ये भ्रम पसरवण्याशिवाय कुठलंही काम राहिलेलं नाही। परंतु या राज्यातली जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांनी काही न करता, स्वतः काही केलं नाही आणि दुसरी मंडळी काम करतायत, त्यांच्या टीका करण्याचं चुकीचं काम ते करतायत, त्यांना त्याची फळं भोगावी लागतील। येणाऱ्या महिन्या 1.5 महिन्यामध्ये लोकसभेचे इलेक्शन संपलेले असतील आणि त्यावेळी महायुतीचे या ठाणे जिल्ह्यामधले, महाराष्ट्रामधले सगळे खासदार निवडून येतील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली। वहीं रोहिदास पाटिल ने कहा कि सीवुड में सलीम मुल्ला का एक खास दबदबा रहा है। उनके पार्टी से जुड़ने से पार्टी की ताकत सीवुड में और बढ़ी है। नव्या मुंबईतील सीवुड, धारावे हा जो एरिया आहे, हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये अतिशय स्ट्रॉंग आणि मजबूत असलेले सलीम मुल्ला साहेब यांचं आज पक्षामध्ये प्रवेश होऊन आज त्यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन होतं। अतिशय मजबूत कार्यकर्ते
आणि आपल्याला माहीतच आहे का सीवूड आणि हा धारावी एरिया जो आहे ह्या परिसरामध्ये जास्तीत जास्त मुस्लिम वस्ती असल्याकारणाने तसेच इतर वस्तीसुद्धा असल्याकारणे सर्वांचे चांगले संबंध त्यांच्याशी असल्याकारणाने आज त्यांनी मुस्लिम समाज आणि हिंदू समाज असं सर्व मिळून त्यांचा प्रवेश झाला आहे. जवळजवळ शेकडो लोकांनी प्रवेश केला, त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम सर्वांनीच प्रवेश केला. तर असे अतिशय मजबूत आणि स्ट्रॉंग असे नेते आम्हाला शिवसेनेला लाभलेले आहेत आणि खरोखर मुल्लासाहेब आणि आमच्या शेख मॅडम यांनी ह्या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर अनेक लोक त्यांच्यासोबत शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आणि खरोखर हा जो परिसर आहे ह्या परिसरामध्ये शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही स्वतः सर्वजण एकत्र येऊन अतिशय चांगल्या प्रकारचं काम शिवसेनेचं काम या ठिकाणी करणार आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचाच उमेदवार या ठिकाणी निवडून जाईल ऐसासाठी मैं अथक प्रयत्न करूं। वहीं सलीमुल्लाह ने कहा कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के नेतृत्व पर विश्वास रखते हुए विभिन्न पार्टी के कार्यकर्ताओं ने आज शिवसेना पार्टी में पक्ष प्रवेश किया है, जिससे पार्टी की ताकत बढ़ी है। वहीं इस दौरान उन्होंने विपक्ष पे कटाक्ष करते हुए कहा कि विपक्ष कितना भी चिल्लाए वे अपना काम करते ही रहेंगे। आमचे जे एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आमचे जे साहेब आहेत विजय नाटा साहेब हे आम्हाला नशिबाने मिळालेले आहेत आणि आमची साहेबांची कामगिरी बघून जेव्हा आम्ही साहेबांना मी स्वतः फोन करतो तेव्हा साहेब स्वतः फोन उचलतात, त्यांचा कोण पीए उचलत नाही, हे वैशिष्ट्य आहेत। तर साहेबांची काम करण्याची पद्धत आणि आमचे जे मित्र आहेत रोहिदास पाटील, आमचे मॅडम आहेत सरोज पाटील महिला जिल्हा अध्यक्ष आणि आमचे शेख मॅडम आहेत, आमचे अब्दुलबाई आहेत। तर आम्ही सगळे मिळून जे समाजासाठी काम करणार आहेत याच्या अगोदर पण आम्ही काम करत होतो आणि आता आम्ही भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये काम करणार आहेत। गोरगरिबांसाठी आम्ही भरपूर योजना आता चालू आहे। शिंदे साहेबांनी बचत गट महिलांसाठी 30,000 रुपये देतात, वयस्करांसाठी 3,000 रुपये देतात। तर एकनाथ म्हणजे हे गरिबांचे नाथ आहेत आणि आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहेत आणि आता तुम्ही बघितलं असेल की मोठ्या प्रमाणात इथं पक्ष प्रवेश झालेला आहे। जवळ मला वाटतं 300-400 लोकांनी पक्ष प्रवेश केलेला आहे आणि बाकीचे जे पक्ष आहेत ते फक्त टीका करत आहेत आणि काम जे होत आहे ते फक्त शिवसेनेमध्ये आणि आमच्या प्रभागामध्ये होत आहे। तर यापुढे जर आम्ही इलेक्शन लढणार आहेत आणि आमचे मित्र आहेत आणि आमचे मॅडम आम्ही सगळे एकत्र करून कार्यक्रम करणार आणि एकत्र लढणार आणि आम्ही जनतेला हेच आव्हान देतो की आम्ही सगळे एकत्र आहोत, तुम्ही पण एकत्र राहा। आमच्या या पक्षामध्ये जात भेद कोणी मानला जात नाहीये। ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क।